सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार। अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार। शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी। तर होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार इराणचं प्रत्युत्तर। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब। चीनमधून येणाऱ्या गाड्यांवरती 100% टॅरिफ। चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार। पुतिन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा। इराणच्या पेजेशकियान यांच्याशी पुतिन यांची फोनवरून चर्चा। बंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार। पुढील गुन्ह्यामध्ये SIT खरातची कोठडी मागण्याची शक्यता। तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार। नाशिकमधील IT कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी। 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी निदा खान अजूनही फरार। राज्यात उन्हाचा तडाखा। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशांवरती। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील उन्हाची काहिली वाढली। मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक। वानखेडेवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 10 धावांनी पराभव। विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट ठरले हिरो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट घेणार आहेत। सकाळी 9 वाजता दादा भुसेंची ते भेट घेणार आहेत। मात्र या भेटीचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे। तर आज सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दादा भुसेंची भेट घेणार आहेत। रोहित पवार हे दादा भुसेंची भेट घेणार आहेत। दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री असल्यामुळे त्या कामासाठी रोहित पवार हे दादा भुसेंची भेट घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या भेटीचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे। बीडमधील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतीये। मस्साजोगची निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरलाय। मागील निवडणुकीमध्ये पराभूत झालेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा रिंगणामध्ये उडी घेतली आहे। त्यामुळे अश्विनी देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये आता लढत होणार आहे। आता ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी चुरशीची होण्याची चिन्हही आहेत। इतर देखील काही उमेदवार हे इच्छुक आहेत। त्यामुळे आज शेवटच्या दिवशी कोण अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकच्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झालेल्या अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये 6 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। यातली 7वी आरोपी अश्विनी चेनानी हिला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तिच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपतीये। यातील एक आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे। त्यामुळे निदा खान संदर्भामध्ये SIT काय माहिती कोर्टामध्ये सादर करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत। ज्या कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत होता त्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय। TCS मध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जबरदस्ती सहन केली जात नाही। आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, सन्मान याची काळजी घेतो। नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केलेली असून अंतर्गत चौकशी प्रक्रियाही सुरू आहे। आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय असं TCSनं आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय। नाशिक प्रकरणी दोषींवरती कठोर कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात। नाशिकचा विषय मी कालच बोललेलो आहे। आम्ही त्याच्या खालपर्यंत चाललो आहे।
आणि त्यातनं आम्ही निश्चितपणे सगळं सत्य बाहेर काढून दोषींना कुठल्याही परिस्थितीत शासन होईल. अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? कंपनी जी आहे मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे. जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी अजिबात येणार नाही, असलेल्या जातील. नाही, मला वाटतं केवळ कंपनी बंद करून चालणार नाही. हे तर हिमनागाचं टोक असू शकेल. अशा प्रकारच्या अवलादी, अशा प्रकारच्या प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्ती त्या ठिकाणी ठिकठिकाणी शोधणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं आता त्याची सुरुवात होईल. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे पडद्यामागून ज्या हालचाली होतात त्या पूर्णपणे राज्य सरकार आणि पोलीस खातं शोधून ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमधील बोंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय. अशोक खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. आज देखील अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीकडून काय अतिरिक्त माहिती मिळाली, तपासामध्ये काय निष्पन्न झालं याचा उलगडा होईल. तर पुढील गुन्ह्यामध्ये एसआयटी अशोक खरातची कोठडी ही मागण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यात अनधिकृतपणे शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता हाच पुतळा नियोजित जागेमध्ये अधिकृतपणे उभारण्याची तयारी केली जाते. आता प्रशासनानं पुतळा समिती आणि शिवप्रेमींशी सकारात्मक समन्वय साधून शिवरायांचा पुतळा हा नियोजित जागेमध्ये हलवण्याची तयारी केली आहे. सध्या शिवरायांचा पुतळा गेवराई शहरामधून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या मधोमध उभा केलेला आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय आणि त्याचबरोबर पुतळ्याची निगा देखील राखता येत नसल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. पुढील काही दिवसांमध्ये नियोजित जागेत मोठ्या उत्साहामध्ये अधिकृत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा उभारला जाईल अशी माहिती पुतळा समिती सदस्यांनी दिली आहे. अडथळा निर्माण होत होता. वाहनाधिकृतरित्या बसवणारे आम्हीच आहेत आणि वाहनाधिकृत होता. आता इकडे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं स्मारक होणार आहे हे अधिकृतरित्या होणार आहे. आणि पुढची बातमी पाहूयात. भारतीय हवामान विभागाकडून आज नैऋत्य मोसमाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आलाय. आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीमध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर एम मोहापात्रा मान्सूनबाबत माहिती देतील. दरम्यान यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलेला आहे. आणि अशामध्येच भारतीय हवामान विभाग काय अंदाज वर्तवणार याकडेच आता शेतकरी आणि देशातील सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय. राज्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे काही दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलेला असून आज सोलापूर आणि सांगलीमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. सध्या कोरडं हवामान असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होतीये. गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ झालेली असून यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय. उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील तापमान वाढलंय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळीनंतर हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या 2 दिवसांपासून मालेगाव शहरामध्ये उष्णतेचा पारा वाढलाय. मालेगावचं तापमान हे 41 अंशांवरती पोहोचलेलं असून पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान उष्माघात आणि उन्हामुळे नागरिकांना त्रास झाल्यास सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष हा तयार करण्यात आलाय. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. इराण पुन्हा चर्चेला येतं की नाही याची पर्वा नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला असं ठणकावलेलं आहे. इराण पुन्हा एकदा चर्चेला नाही तरी उत्तमच असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. नाटो देशांबाबत मी खूप निराश आहे. ते मदतीस आलेले नाहीत. नाटोसह आम्ही कोट्यवधी डॉलर्स खर्च केले असं देखील ट्रम्प म्हणालेले आहेत. तर नाटोच्या निधीवरती गंभीरपणे विचार करावा लागेल. पोप सुद्धा नीट काम करेनात. मला वाटतं त्यांना क्राईम आवडतो असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. गुन्हेगारी थांबावी असं पोपला वाटत नाही असं देखील ट्रम्प म्हणाले.
आणि इराणमध्ये लष्कराच्या समर्थनार्थ लाखो लोक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. युद्धाच्या 43व्या दिवशी देखील तेहरानमध्ये लोक हे रस्त्यावरती उतरलेले सध्या दिसून येत आहेत. सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर इराणी सेना IRGCला हा पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाणसुरुंगी विरोधी जहाजं पाठवण्याची तयारी करतोय अशी माहिती देखील समजतेय. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण हे अमेरिका करेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती नियंत्रण सोडायला तयार नाहीये आणि त्यामुळे आता इथला तणाव हा कमालीचा वाढण्याची भीती आहे. जो देश इराणला होर्मुझबाबत टोल देईल त्यांना अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश देणार नाही असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. आणि दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीवरती इराणनं प्रत्युत्तर दिलेलं आहे. बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करता येणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण हे इराणी लष्कराकडेच आहे असाही दावा इराणनं केलाय. तसंच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशानं केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असं इराणनं म्हटलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नजीकच्या काळात कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल असं ट्रम्प म्हणालेले आहेत. आणि ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न कधीही अल्लाह पूर्ण होऊ देणार नाही असं इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अजिजी यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी वक्तव्य ही पराभूत राष्ट्रप्रमुखाची आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकन होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हस्तक्षेप केल्यास ऊर्जा क्षेत्रावरती मोठा परिणाम होईल असा इशारा त्यांनी दिलाय. होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीवरती ब्रिटननं प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ट्रम्प यांचा दावा हा फेटाळून लावलेला आहे. ब्रिटन अमेरिकेच्या नाकेबंदीमध्ये सहभागी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याला ब्रिटनचा पाठिंबा कायम राहील असं कीर स्टारमर यांनी म्हटलेलं आहे. होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवरती कर लावणं हे अन्यायकारक आहे असं देखील ब्रिटनचं म्हणणं आहे. अमेरिका नाटो मित्र राष्ट्रांच्या मदतीनं होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं. आणि इराण आणि अमेरिका शांती चर्चा ही विस्कटल्यावरती आता पुन्हा तणाव वाढण्याची भीती आहे. ट्रम्प पुन्हा एकदा इराणवरती हल्ले सुरू करण्याचं पाऊल उचलू शकतात असं मानलं जात आहे. अमेरिका इराणवरती पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा हल्ल्यांच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे. आणि अमेरिका इराणमधली चर्चा ही अपयशी ठरल्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. 24 तासांमध्ये नेमकं काय काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमामधून एक नजर टाकूयात. इराणचं होर्मुझ खुलं करण्यास स्पष्ट नकार आहे. तर ट्रम्प यांचे होर्मुझची नाकेबंदी करण्याचे आदेश आहेत. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या युद्धनौका या सज्ज झालेल्या आहेत. आज संध्याकाळपासून अमेरिकेची होर्मुझमध्ये नाकेबंदी सुरू आहे. होर्मुझमधली लढाऊ जहाजं उद्ध्वस्त करू अशी इराणनं धमकी दिलेली आहे. तर होर्मुझ खुलं करण्यात मदत करण्यास ब्रिटननं नकार दिलाय. आणि पाकिस्तान नंतर पुतीन यांनी मध्यस्थीची तयारी ही दर्शवलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. you